विद्यार्थी मित्रांनो, आपण स्किलच्या अभ्यासपत्रिकेला सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेतील जे पहिलं प्रकरण आहे, त्या प्रकाराचं नाव आहे संभाषण कौशल्ये. आपण संभाषण कौशल्ये या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. संभाषण कौशल्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, त्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे, विचार केलेला आहे. या संभाषण कौशल्यामध्ये निवेदन नावाचा घटक आहे. त्याही घटकाचा सर्वांगपूर्ण विचार केलेला आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो मुद्दा आहे, संभाषण म्हणजे काय, संभाषण संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या तासिकेला संभाषणाच्या प्रकाराला सुरुवात केलेली आहे. या संभाषणाच्या प्रकारामध्ये 4 प्रकार आहेत. त्यामधले पहिले 2 प्रकार प्रत्यक्ष संभाषण, त्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर अप्रत्यक्ष संभाषण, या 2 प्रकारचा विचार केलेला आहे. आता आणखी 2 प्रकाराचा विचार करणार आहोत. त्यामध्ये तिसरा प्रकार आहे, संभाषणाचा तिसरा प्रकार आहे औपचारिक संभाषण. औपचारिक संभाषण मुलांनो, आता शिक्षणाचे सुद्धा 2 प्रकार आहेत, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. तर तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेता मुलांनो? आता आजपर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे आणि सध्या तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेता, हे तुमच्या लक्ष देईल मुलांनो. आणि तुम्हाला घरामध्ये, तुम्हाला कुटुंबामध्ये, तुम्हाला समाजामध्ये जे काही शिक्षण मिळतं मुलांनो, ते सुद्धा शिक्षण मिळतं बरं का. समाजामध्ये, कुटुंबामध्ये, पर्यावरणामध्ये, सभोवताली जे शिक्षण मिळतं, ते शिक्षणसुद्धा एका प्रकारामध्ये मोडतं. आणि शाळा, महाविद्यालय, कॉलेज आणि विद्यापीठामध्ये जे शिक्षण होतं, हे शिक्षणसुद्धा एका प्रकारामध्ये मोडतं. तसं संभाषणाचे सुद्धा 2 प्रकार आहेत, औपचारिक संभाषण आणि अनौपचारिक संभाषण. आता मुलांनो, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये जे काही शिक्षण मिळतं मुलांनो, हे सर्व शिक्षण औपचारिक शिक्षण आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे ज्या शिक्षणाला नियम आहे, ज्या शिक्षणाला रूल्स अँड रेग्युलेशन आहे, ज्या शिक्षणाला ठिकाण आहे, ज्या शिक्षणाला वेळ आहे, अशा पद्धतीच्या शिक्षणाला काय म्हणतात? औपचारिक शिक्षण असं म्हणतात. आता औपचारिक संभाषण तसंच, औपचारिक संभाषणसुद्धा त्याच पद्धतीनं त्याच संभाषणाला औपचारिक संभाषण असं म्हणतात. आता औपचारिक संभाषण म्हणजे जे संभाषण ज्या संभाषणाला ठिकाण दिलेलं असतं, ज्या संभाषणाला विषय दिलेला असतो, ज्या संभाषणाला वक्ता दिला असतो, ज्या संभाषणाला वेळ दिलेली असते, तेवढ्याच वेळामध्ये पूर्ण करावं लागतं. ज्या संभाषणाला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने त्या विषयाची मांडणी करावी लागते, अशा सर्व प्रकारच्या संभाषणाला औपचारिक संभाषण असं म्हणतात मुलांनो. आता उदाहरण सभा पाहतो. सभेची कुठली सभा असेल मुलांनो, कुठलीही सभा, राजकारणाची सुद्धा सभा असू द्या मुलांनो, किंवा ग्रामपंचायत सभा असू द्या, किंवा एखाद्या शाळेतली बैठक असू द्या, महाविद्यालयातली बैठक असू, त्याला सभा म्हणूयात. या सर्व सभेला तारीख ठरली आहे, अगोदर नोटीस काढली जाते, त्याचे पॉम्पलेट तयार केले जातात, त्याचे दिनांक टाकला जातो, वेळ टाकला जातो, अध्यक्ष कोण आहे, प्रमुख पाहुणे कोण आहे, समारोप कसा पद्धतीने मांडला जाणार आहे, वगैरे वगैरेची सर्व इत्थंभूत माहिती त्यामध्ये मांडली असते. संमेलनामध्ये सुद्धा अशाच प्रकारची मांडणी असते म्हणून. अशा संमेलन घेण्याच्या अगोदर सुद्धा सभा घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात, विषय ठरवला जातो. मग ते संमेलन तालुकास्तरीय आहे का, जिल्हास्तरीय आहे का, राज्यस्तरीय आहे का, विभागीय आहे का, अखिल भारतीय संमेलन आहे किंवा जिल्हा संमेलन आहे, अशा प्रकारचे संमेलन, वक्ता, वेळ, विषय, सर्व काही नियोजन कुठं घ्यायचं, सर्व काही नियोजन आखणी केली जाते मुलांनो. असं मन मानेल त्या पद्धतीने कसंही केलं जाते. या सर्वच संभाषणाला एक शिस्त असते मुलांनो. अशा पद्धतीनं औपचारिक संभाषण म्हणतात मुलांनो. अशामध्ये अगोदर विषय दिला जातो, अगोदर वक्त्याला निमंत्रण दिलं जातं, त्याला वेळसुद्धा दिला जातो, कोणत्या विषयात ती मांडणी करायची हे सुद्धा सांगितलं जातं. म्हणून अशा प्रकारच्या विचाराच्या मांडणीला औपचारिक संभाषण असं म्हणतात. महाविद्यालयसुद्धा बघा, महाविद्यालय उदाहरण घ्या मुलांनो. आपला टाइम टेबल ठरलेला आहे महाविद्यालयाचा, आहे ना, आपला टाइम टेबल ठरलेला आहे. कारण त्या टाइम टेबलनुसारच तुमच्या तासिका होतात, तुमचे लेक्चर होतात. दरवर्षीचा टाइम टेबल असतो.
उदाहरणार्थ पहिला तास हा 50 मिनिटाचा असतो. पहा पहिला तास इंग्रजीचा असेल समजा उदाहरणार्थ, पण 10 समजा उदाहरण कॉलेज 9ला सुरू झालं किंवा 10 ते 10:50, 10:50 ते पुढे असे तास ठरले. नंतर मग एखादा इतिहासचा असतो, नंतर मग समाजशास्त्राचा असतो, नंतर मराठीचा असतो, इतिहासचा असतो, भूगोलचा असतो. मग त्याचा अभ्यासक्रम ठरलेला असतो. लक्षात घ्या, अभ्यासक्रम ठरलेला असतो. कारण त्या अभ्यासक्रमानुसारच विद्यार्थ्यांना अध्यापन करावे लागते. पहा अध्यापन करावं लागेल, मार्गदर्शन करावं लागतं प्राध्यापकांना, शिक्षकांना. त्याचं प्रॅक्टिकल असतं मुलांनो, थिअरी असते, प्रॅक्टिकल असते. प्रत्येक अभ्यासपत्रिका ही ठरलेली असते. उदाहरणामध्ये 40 गुणाची, 50 गुणाची. मग त्यासाठी प्रॅक्टिकल समजा एक 35 गुणाचं असतं. बाकीची थिअरी असते आणि त्याचा परीक्षा फॉर्म भरावा लागतो. प्रॅक्टिकलच्या चाचण्या होतात. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर मग विद्यापीठाच्या परीक्षा होतात. परीक्षा आपल्या त्याच वेळेमध्ये विद्यापीठाचा टाइम टेबल असतो. त्याच वेळेमध्ये पहा आपल्याला परीक्षा द्यावी लागते. मग रिझल्ट लागतो. म्हणून अशा प्रकारचं संभाषण हे त्या त्या महाविद्यालय विद्यापीठाच्या नियमात बसून जे संभाषण होतं त्याला औपचारिक संभाषण असं म्हणतात. या सर्वांनाच त्यात आणखी आपलं उदाहरण विद्यापीठाचं संभाषण असेल, विद्यापीठाचं वेगवेगळे संभाषण असतात. विद्यापीठाची चर्चासत्र होतात, कॉन्फरन्स होतात, वर्कशॉप होतात. हे सगळं औपचारिक संभाषण म्हणून अगोदर रीतसर परवानगी घ्यावी लागते मुलांना. विद्यापीठात असेल तर विद्यापीठ कुलगुरूची परवानगी घ्यावं लागतं. आपल्या महाविद्यालयामध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल आणि विद्यापीठांतर्गत घ्यायचा असेल मग विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागेल. अशा सर्व जे काही आपण अगदी नियमात बसून रूल्स आणि विद्यापीठाचे रूल्स अँड रेग्युलेशन वापरून जर आपण अशा पद्धतीचे विचाराची मांडणी घेण्याचा जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर अशा सर्वच संभाषणाला औपचारिक संभाषणाचा संस्था असेल, शासकीय कार्यालय असतील, अशा सर्वच. मग अशा औपचारिक संभाषणाला आता आपण सांगितलेलं आहे स्थळ, वेळ, विषय. मग अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम होतात म्हणून. व्याख्यानमाला आहेत, अनेक व्याख्यानमाला आहेत मुलांनो. परभणीमध्ये अनेक व्याख्यानमाला चालतात, अनेक व्याख्यानमाला चालतात. मग ती व्याख्यानमाला अचानक घेतली जात नाही मुलांनो, अचानक घेतली जाते. कारण घेण्याच्या अगोदर बैठका होतात, नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं, पत्रिका तयार होतात, बॅनर तयार होतात, पॉम्पलेट तयार होतात, पेपरला बातम्या दिल्या जातात वगैरे. अशा प्रकारच्या व्याख्यानमाला होतात मुलांनो. उदाहरणामध्ये आणखी उदाहरण सांगा. पण विद्यार्थी पदवीदानचा कार्यक्रम, डिग्रीचा कार्यक्रम असा होतो मुलांनो. सर एक वक्ता बोलव बाहेरच्या राज्यातून किंवा राष्ट्रीय स्तरावरून वक्ता बोलवतात. पदवीदान च्या संदर्भामध्ये तो मार्गदर्शन करतो. पुस्तक प्रकाशन असेल मुलांनो, पुस्तक प्रकाशनसुद्धा असं ठरलेलं आहे मुलांनो. अगदीशय त्याच शिस्तीमध्येच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतो. परिसंवाद असेल वगैरे वगैरे. चर्चासत्र असेल, सहभागी विद्यार्थी आहेत. आता चर्चासत्र आपलेसुद्धा आहे चर्चासत्र मुलांनो. तुम्ही आता ज्या वर्गाला तुम्ही प्रवेश घेतलेला आहात त्या वर्गाचं सुद्धा एक सेमिनार आहे मुलांनो. विद्यार्थी बोलते झाले पाहिजेत. विद्यार्थी मग तुम्ही जे प्रॅक्टिकलच्या निमित्ताने, अंतर्गत मूल्यमापनाच्या निमित्ताने, CA म्हणजे कंटिन्यू असेसमेंटच्या निमित्ताने तुम्ही जे सेमिनार देता मुलांनो, तो सेमिनार औपचारिक संभाषणाचा एक भाग आहे मुलांनो. औपचारिक संभाषणाचा भाग आहे. मग त्याला मग ज्या विषयाचा सेमिनार आहे अगोदर मग नोटीस काढतात, त्या विषयाचे प्राध्यापक नोटीस काढतात किंवा तुम्हाला निरोप देतात. या तारखेला इतक्या वाजता या हॉलमध्ये तुमचे सेमिनार आहे, तुम्हाला विषय दिले जातात. अशा पद्धतीची मांडणी ज्या वेळी होते या सर्व मांडणीला, या सर्व विचाराला औपचारिक संभाषण असं म्हणतात. यामध्ये सहभागी विद्यार्थी होतात, प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. अशा प्रकारे साधक बाधक चर्चा विषयाला अनुसरून दिनांक, वार, वेळ, स्थळ, काळ ठरवून अशी जेव्हा चर्चा होते, जेव्हा विचाराची मांडणी, विचारांची गुंफण केली जाते, या सर्वच मांडणीला औपचारिक संभाषण असं म्हणतात मुलांनो. आपण संभाषणाच्या चौथ्या प्रकाराचा आपण विचार करूयात. संभाषणाचा चौथा प्रकार आहे अनौपचारिक संभाषण. अनौपचारिक घरात जे संभाषण होतं मुलांनो, कुटुंबामध्ये संभाषण होतं, समाजात जे संभाषण होतं, गावामध्ये संभाषण होतं, पर्यावरणामध्ये संभाषण होतं, समूहामध्ये संभाषण होतं,
चावडीवर, तांड्यावर, वस्तीवर जे काही संभाषण होतं मुलांनो, या सर्व संभाषणाला अनौपचारिक संभाषण असं म्हणतात. या संभाषणाला विषय नसतो, या संभाषणाला वेळ नसते, या संभाषणाला काळ नसतो, काही नसते मुलांनो. जसं वाटेल तसं बोलतात. असंच बोललं पाहिजे, असंच मांडणी केली पाहिजे, असाच सुसंवाद साधला पाहिजे, असं काय अलिखित नियम सगळं काही. सगळं यामध्ये सगळं काही आगळ-पगळ असतं, पाल्लाळिक असतं, सगळं काही असतं मुलांनो. यामध्ये कुठलीच बंधनं नसतात मुलांनो. अनौपचारिक संभाषणामध्ये कुठल्याच प्रकारची बंधनं नसतात, कुठल्याच प्रकारचे नियम नसतात, रूल्स अँड रेग्युलेशन्स तर अजिबात नसतात मुलांनो. अनौपचारिक संभाषणामध्ये सर्वच माणसं भाग घेतात मुलांनो. सर्वच माणसं. अडाणी असतील, अशिक्षित असतील, सगळी काही लोक अनौपचारिक संभाषणामध्ये भाग घेतात. त्यामध्ये आपले आईवडील आहेत. आईवडिलाचं घरामध्ये, कुटुंबामध्ये, संसाराच्या बाबतीमध्ये, आपल्या बाबतीमध्ये, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, मुलाच्या संस्काराच्या बाबतीमध्ये, सर्व काही ज्या काही चर्चा होतात या आईवडिलांमधल्या, त्याला अनौपचारिक संभाषण म्हणतात. बहीण भावाचं संभाषण. तर बहीण भावामध्ये कधी भांडणंही होतात, कधी वादही होतात, कधी वादविवादसुद्धा, कधी डिबेटसुद्धा होतात म्हणून. या सर्वच चर्चेला, या सर्वच हेतूला अनौपचारिक संभाषण असं म्हणतात. तर मित्र-मैत्रीणीमधला जो संवाद आहे, संभाषण आहे, म्हणजे हे जे संभाषण होतात मुलांनो, ही सगळी दैनंदिन जीवनाची भाषा आहे. याला लोकभाषा, लोकभाषा किंवा बोलीभाषा, दैनंदिन व्यवहाराच्या भाषेमध्ये अशा प्रकारचं अनौपचारिक संभाषण केलं. तर आणखी अनेक घटकांचा आपल्याला निर्देश करता येतो, उल्लेख करता येतो. नातेवाईकाचं संभाषण अनौपचारिक संभाषणामध्ये येतं. शेजाऱ्याचं संभाषण. मग हीच माणसं आपुलकी, जिव्हाळा, नैसर्गिक पद्धतीने यामध्ये विचाराची मांडणी केली जाते मुलांनो. आणि अशा पद्धतीचा जो विचार या संभाषणाच्या माध्यमातून मांडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपले या संभाषण कौशल्यामध्ये 2 घटक संपले आहेत मुलांनो. एक निवेदन घटक संपलेला आहे आणि दुसरा संभाषणाचा घटक संपलेला आहे. आणि नाही, पहिला घटक संवाद संपलेला आहे मुलांनो. संवाद संपलेला आहे आणि त्यानंतर संभाषण, असे 2 घटक संपलेले आहेत. आणि आपण आता तिसऱ्या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत, प्रारंभ करणार आहोत. तो तिसरा घटक आहे निवेदन. आता निवेदन म्हणजे काय, निवेदन कशाला म्हणतात, पहिल्यांदा आपण निवेदनाची संकल्पना आपण समजून घेऊयात मुलांनो. आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, शाळा, महाविद्यालय, कॉलेज, विद्यापीठ, युनिव्हर्सिटी किंवा सर्वच क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात मुलांनो. कारण कार्यक्रमाशिवाय समाजामध्ये विचाराची देवाणघेवाण किंवा सर्वच क्षेत्राची वाटचाल कार्यक्रमाशिवाय होऊ शकत नाही. मग ते कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे, ते कार्यक्रम काय आहे नेमका, या सर्व कार्यक्रमाची वाटचाल किंवा भूमिका मांडणारा जो कोणी व्यक्ती असेल आणि त्या कार्यक्रमातून काय मांडायचं आहे, या सर्वच गोष्टीला निवेदन असं म्हणतात मुलांनो. टी व्हीवर निवेदन मांडलं जातं, वृत्तपत्राच्या माध्यमातून निवेदन असतं, रेडिओच्या माध्यमातून निवेदन मांडलं जातं मुलांनो. शेतीच्या संदर्भामध्ये आहे, राजकारणाच्या संदर्भात, रेल्वेच्या संदर्भामध्ये, सर्वच गोष्टीमध्ये निवेदन आहे. एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये जी काही माहिती मिळते त्याला निवेदन असं म्हणतात मुलांनो. निवेदन असं म्हणतात. एक शेतीच्या संदर्भात निवेदन असतं, राजकारणाच्या संदर्भात निवेदन असतं, समाजाच्या संदर्भात निवेदन असतं, शहराच्या, महानगराच्या संदर्भात निवेदन असतं. एखाद्या घटकाच्या संदर्भामध्ये जी काही माहिती सांगितली जाते त्याला निवेदन म्हणतात. आणि त्या विषयाचं निवेदन जो व्यक्ती मांडतो त्याला निवेदक असं म्हणतात मुलांनो. दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. आता उदाहरणामध्ये आपला सभा आहे. सभेमध्ये निवेदन मांडलं तर निवेदन केलं तर संमेलन आहे, परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे आणि पारितोषिक वितरण आहे. आता सभा जे होतात, सभेचं सभेमध्ये जो कोणी नेतृत्व करतो मुलांनो त्याला निवेदक म्हणतात. आणि त्या सभामधून जे काही मांडलं जातं त्याला निवेदन असं म्हणतात. अनेक प्रकारचे निवेदनं सभेच्या माध्यमातून मांडली जातात. आता उदाहरणामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं जे काही संचलन करणारा माणूस आहे त्याला सूत्रसंचालक असं म्हणतात. सूत्रसंचालक.
आता निवेदन करणारा कोण आहे, मांडणारा कोण आहे आणि व्यक्त करणारा कोण आहे, प्रेझेंटेशन करणारा कोण आहे, त्याला काय म्हणतात, सूत्रसंचालक असं म्हणतात. इंग्रजीमध्ये संचालकाला काय म्हणतात, अँकरिंग म्हणतात, अँकरिंग. सध्या प्रचंड प्रमाणामध्ये निवेदकाला मागणी आहे. निवेदक एखाद्या विषयाचं एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन कशा पद्धतीने करतो, त्यावर सुद्धा पैसे खूप आहेत मुलांनो. पैसा नाही असं नाही, रोजगार नाही असं एकही क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार आहे, रोजगाराच्या संधी आहेत. त्या रोजगारासाठी आपण पात्र होत नाही, हा आपला कमकुवतपणा आहे मुलांनो. परंतु मुलं कमकुवतपणा मानायला, स्वीकारला तयार नाहीत मुलांनो. अशा पद्धतीची क्षमता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण क्वालिफाईड असलं पाहिजे. आपण क्वालिफाईडच नाही मुलांनो. आपण कागदोपत्री कुचकामी क्वालिफाईड आहोत मुलांनो. क्वालिफाईड कागदावर किती आहेत, त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कृतीने किती तुम्ही स्वतःला सिद्ध करता, स्वयंसिद्ध करता, हे तुमच्यावर अवलंबून आहे मुलांनो. आता जे काही आता मुलांनो, बरेच विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात. किती विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाचं निवेदन मांडता येतं, निवेदन करता येतं. एकसुद्धा विद्यार्थी मिळणार नाही. रोजगाराच्या संधी अनेक आहेत मुलांनो. आता सभेचं निवेदन करण्यासाठी माणसं मिळत नाहीत, मुलं मिळत नाहीत, तरुण मिळत नाहीत. संमेलनाचं संचलन करण्यासाठी 5,000, 10,000 रुपये द्यावे लागतात मुलांनो. 10,000 रुपये द्यावे लागतात. एक तर तुम्हाला मान मिळतो, सन्मान मिळतो, प्रसिद्धी मिळते, पब्लिसिटी मिळते. आता परिसंवादाचं सूत्रसंचालन आहे, निवेदन आहे, कवी संमेलन आहेत, पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे, किंवा एखादा राजकारणाचा कार्यक्रम आहे मुलांनो, पुरस्काराचा कार्यक्रम आहे. असे अनेक कार्यक्रम आहेत मुलांनो. आता सूत्रसंचालक जो आहे, कोणीही असं ऐबू करून चालत नाही मुलांनो. त्याचं व्यक्तिमत्व हे आकर्षक असलं पाहिजे. त्याचं वाचन चांगलं असलं पाहिजे, तो प्रसन्न असला पाहिजे, प्रसंगावधान त्याला त्या ठिकाणी मांडता आला पाहिजे. या सर्व गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे. कोणत्याही माणसाला असं आणून उभं करता येणार नाही. मग काय होईल, मग लटपट तुझं चालणं असं होऊन जातं. मग त्याचे पाय थरथर कापायला लागतात मुलांनो. कारण निवेदन असं काही वेळेमध्ये, काही सेकंदामध्ये कोणीही करू शकत नाही. निवेदन करण्यासाठी जो कोणी सूत्रसंचालक आहे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स, या गोष्टी तो मनाने तयार असला पाहिजे. असं महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जो सूत्रसंचालक आहे, ज्या विषयाचं, ज्या घटकाचं, ज्या कार्यक्रमाचं तो निवेदन करत आहे, अँकरिंग करत आहे, त्याचं समृद्ध असं वाचन असणं सुद्धा गरजेचं आहे मुलांनो. समृद्ध वाचन, अफाट निरीक्षण क्षमता त्याच्या अंगी असावे लागतं. कारण समृद्ध वाचनाशिवाय त्याचं बोलणं, त्याची मांडणी, त्याचे शब्दफेक, त्याचे भाषेवर प्रभुत्व त्या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातून कळत नकळत पण व्यक्त झालं पाहिजे. तरच त्या कार्यक्रमाला, त्या निवेदनाला एक उंची येऊ शकते. त्या कार्यक्रमाला एक उत्कंठा निर्माण होऊ शकते लोकांच्या मनामध्ये. अशा पद्धतीने अफाट निरीक्षण क्षमता असल्या पाहिजे. आपण किती निरीक्षण करतो मुलांनो? एखादा कार्यक्रम जर असेल, विद्यार्थी म्हणणारे मुलांनो, कार्यक्रम आहे, थांबा म्हणलं तर विद्यार्थी कार्यक्रम म्हणले की लगेच धूम पडतात मुलांनो. तुम्ही आता काय मुलांनो, तुम्हाला जर उभं टाकायचं असेल, तुम्हाला जर बोलायचं असेल, तुम्हाला जर मांडायचं असेल, तुम्हाला प्रेझेंट व्हायचं असेल, तर अगोदर आपण लोकांना पाहिलं पाहिजे, लोकांना बघितलं पाहिजे. लोक कसं बोलतात, लोक कसं मांडतात, कोणता विषय आहे, सुरुवात कशी झालेली आहे, सुरुवात कशी झाली, मध्ये कशा आहे, समारोप कसा आहे, या गोष्टी निरीक्षण केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, आकलन नाही, अवलोकन केलं पाहिजे. तेव्हाच आपलं निवेदन करता येईल, तेव्हाच आपला सूत्र अँकरिंग अन्यथा करता येणार नाही. मग अशा ठिकाणी सध्या विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता कमी पडत आहे. विद्यार्थी ऑब्झर्वेशन करत नाही, ऑब्झर्वेशन फार कमी करत आहे, अजिबात करत नाहीत. आपण जेव्हा आपल्यावर प्रत्यक्ष वेळ येईल अशा कार्यक्रमाची, अशा निवेदनाची, तेव्हा मात्र आपण असे घाबरायला लागतो, भयभीत व्हायला लागतो. मुलांनो, कुठल्या गोष्टीला सूक्ष्म निरीक्षण क्षमता, अफाट निरीक्षण क्षमता लागते. त्याशिवाय या गोष्टी साध्य होऊ शकत नाही मुलांनो. या क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत, खूप भरमसाठ संधी आहेत.
रोजगाराच्या संधी आहेत, पैशाच्या संधी आहेत, व्यक्तिमत्व विकासाच्या संधी आहे, पर्सनल डेव्हलपमेंटच्या संधी, सर्व काही संधी आहेत मुलांनो. फक्त त्या संधीचं आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे, सोनं करता आला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला या गोष्टी मांडता येणार नाहीत मुलांनो. आता माध्यमातील निवेदक, अनेक निवेदक आहेत मुलांनो. माध्यम माहिती आहे ना तुम्हाला? टी व्ही माध्यम आहे, रेडिओ माध्यम आहे, अनेक माध्यमात आपलं यूट्यूब माध्यम आहे, फेसबुक माध्यम आहे, सर्व इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, अनंत माध्यम आहेत सध्या तरी मुलांनो. माध्यमातील निवेदक महत्त्वाचा असतो मुलांनो. निवेदक कसा आहे, तो मांडणी कशी करतो. आता निवेदकामध्ये प्रत्यक्ष निवेदन, अप्रत्यक्ष निवेदन अशा पद्धतीची मांडणी या माध्यमातून आपल्याला करता येते. निवेदकाने निवेदनात स्वतःचा गौरव, जे काही निवेदक आहे, निवेदक म्हणजे सूत्रसंचालन करणारा मुलांनो. सूत्रसंचालकालाच निवेदक असं म्हणतात मुलं. पहा, जो कोणी सूत्रसंचालक आहे, जो कोणी निवेदक आहे, तो ज्या कार्यक्रमाचं तो निवेदन करत आहे, ज्या कार्यक्रमाचे अँकरिंग करत आहे, मग त्या निवेदनामध्ये तो स्वतःचा गौरव, स्वतःची प्रशंसा, स्वतःची आत्मप्रौढी करू नये. कारण अशा वेळी बरेच लोक मी असा आहे, मी तसा आहे, मी असं केलं, मी तर स्वतःचेच बड्या मारण्याचा प्रयत्न करतात. हे संयुक्ती वाटत नाही. आणि वेगवेगळ्या समारंभाचे निवेदन आहे म्हणावं. अनेक समारंभ होतात आपल्या समाजामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या अनेक समारंभ असतात, अनेक संधी आहेत मुलांनो. संधी तुमची वाट पाहत आहे. संधी प्रतीक्षा करत आहे. या तुमचं स्वागत आहे. अनेक क्षेत्र आहेत म्हणून, अनेक क्षेत्र आहेत. फक्त तुमची तयारी नाही, तुम्ही कमी पडत आहात, तुम्ही पात्र नाही मुलांनो. अनेक समारंभाचे निवेदन, उदाहरणार्थ कवितेच्या आणि समारंभामध्ये अनेक समारंभ आहेत. कवितेचा कार्यक्रम असेल, कुठलाही कार्यक्रम असेल म्हणून कवितेचं वाचन पाहिजे, कथेचं वाचन पाहिजे, साहित्याचं, वाङ्मयाचं, मराठी भाषेतल्या वाङ्मयाचं, हिंदी भाषेतल्या, संस्कृत भाषेतल्या, अनेक भाषेतलं जे वाङ्मय आहे, शास्त्राचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे मुलांनो. त्यामध्ये कवितेच्या ओळी आहेत, म्हणी आहेत, सुविचार आहेत, सुभाषित आहेत. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी माणूस जो कोणी करणार आहे तो अगदी सर्वांगपूर्ण असला पाहिजे, तो प्रगल्भ असला पाहिजे, तो अगदी मॅच्युअर असणं गरजेचं आहे. जसं आपण आता समारंभाच्या निवेदनाच्या संदर्भात पाहिलेलं, आपण साहित्यिक कार्यक्रमाचं सुद्धा आहे. साहित्यिक कार्यक्रम असं कोणालाही करता येत नाहीत मुलांनो. आपण ज्या कार्यक्रमाचं निवेदन करत आहोत, तो कार्यक्रम मग मराठीचा आहे का, हिंदीचा आहे का, इतिहासाचा आहे का, समाजशास्त्राचा आहे का, गणिताचा आहे का, तत्त्वज्ञानचा आहे का, ग्रंथालय शास्त्राचा आहे. तो कार्यक्रम कोणता आहे? साहित्यिक कार्यक्रम आहे का, शास्त्राचा कार्यक्रम आहे? मग त्यानुसार वाचन असणं गरजेचं आहे. वाचन हा प्रकार महत्त्वाचा आहे मुलांनो, लक्षात आलं का? आणि हा वाचन असणं तर गरजेचं आहे. मग तो कार्यक्रमाचा प्रकार कोणता आहे? कवितेचा आहे, पुस्तक प्रकाशनाचा आहे का, सत्कार समारंभाचा आहे? मग अशा पद्धतीची निवड करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यातूनच या गोष्टी पुढे जाऊ शकतात. अन्यथा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम तयार होऊ शकत नाही. असे अनेक पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला या माध्यमातून आपल्याला मांडता येतात. आपण काही घटकांचा आपण विचार करूया. कवी संमेलनाचं निवेदन असेल, त्याचं निवेदन कसं करायला पाहिजे, कसं करतात, याही गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचे काय कवी संमेलनाचं निवेदन आपल्याला करण्यापूर्वी काही कार्यक्रम आपल्याला अटेंड करावे लागतील, काही कार्यक्रम पाहावे लागतील. त्या कवितेच्या संदर्भात त्याचं वाचन कसं आहे, त्याची मांडणी कशी आहे, त्याचं पाठांतर कसं आहे. मग एखाद्या कवी संमेलनाचं निवेदन असेल, मग ते कवीची ओळख, त्यांच्या कवितेच्या काही ओळी पाठ असणं गरजेचं आहे. परिसंवादाचं निवेदन आहे. परिसंवाद म्हणजे एखाद्या चांगल्या विषयावर असतो, शेतीच्या विषयावर, राजकीय विषयावर, साहित्याच्या क्षेत्रावर किंवा दहशतवाद, आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद असतो मुलांनो. परिसंवाद ज्या विषयावर आहे, ज्या विषयाच्या अनुषंगाने आहे, त्या परिसंवादाचं निवेदन करणारा जो त्याचं सुद्धा वाचन तेवढ्याच उंचीचं असणं गरजेचं आहे मुलांनो. अशा पद्धतीने निवेदन करणं गरजेचं आहे. आणि आणखी आपलं अनेक उदाहरण घेतात. कविता संग्रहाचं
प्रकाशन असेल, त्यानंतर पुस्तक प्रकाशन असेल, विमोचन असेल, आपल्याला ज्या कविता संग्रहाचं ज्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्या पुस्तकाचं सुद्धा वाचन असलं पाहिजे. त्या पुस्तकाच्या संदर्भात आपल्याला काही मांडता आलं पाहिजे, पुस्तकावर काही भाष्य करता आलं पाहिजे आणि जे पुस्तक ज्या कवीचं आहे, ज्या लेखकाचं आहे, त्या लेखकाच्या संदर्भात सुद्धा काही मागच्या पुढच्या आठवणी अशा प्रकारचे वेगळे संदर्भ आपल्याला देता आलं पाहिजेत मुलांना. अशा पद्धतीनं निवेदन जर होत असेल तर हे निवेदन अतिशय रसाळ, अशी अलंकारिक, मदाळ होऊ शकतं, अन्यथा रटाळ वृक्ष होऊ शकतो मुलांना. त्यानंतर अनेक प्रकारचे निवेदन मुलं कला व संगीत विषयकचे निवेदन आहे. आपण टी व्हीवर पाहतो, आपण रेडिओवर पाहतो. आता अजय अतुल फेस्टिवल हा जो कार्यक्रम आहे, किती सुंदर कार्यक्रम होतो मुलांना. ही माणसं स्वतः गातात आणि स्वतःच निवेदन करतात मुलांना, स्वतःच निवेदन करतात. निवेदकही स्वतःच आहेत, निवेदनही करतात आणि गातातही. त्यामुळे अजय अतुलचा कार्यक्रम ऐकावा असं प्रत्येकाला वाटतं मुलांनो. गाणे नक्षत्राचा कार्यक्रम पहा, आयुष्यावर बोलू काही, त्यानंतर मराठी बाणा आहे, संगीत मैफल आहे, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रमांचं निवेदन यासाठी निवेदकाची गरज आहे मुलांनो, खूप गरज आहे मुलांनो. त्यासाठी तुम्हीसुद्धा तयार होणं गरजेचं आहे आणि यातून तुम्हाला निश्चितपणे प्रेरणा घेतली पाहिजे तुम्ही. पहा, नुसतं आपण फक्त पाहतो, नुसतं पाहून ऐकून उपयोग नाही. त्यातून काही घेतलं पाहिजे आणि त्यातून वाटचालसुद्धा केली पाहिजे. तर तोच त्या कार्यक्रमाचं फलित आहे. अन्यथा फलित नुसतं पाहायचं, ऐकायचं, सोडून द्यायचं, त्यातून काही निष्पन्न होत नाही. काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे मुलांनो. असं प्रत्येक घटकातून काही ना काही घेतलं, काही ना काही स्वीकारलं तर माणसाचं व्यक्तिमत्व सुजलाम सुफलाम होऊ शकतं मुलांनो. अन्यथा आपल्या जीवनाला, आपल्या व्यक्तिमत्वाला काहीच अर्थ उरणार नाही. आणखी पुढचं एक आपल्या या माध्यमातून प्रसार माध्यमामध्ये निवेदनाला पहा, प्रसार माध्यमात अनेक प्रकारची निवेदनं आहेत मुलांनो. प्रसार माध्यम जे आहे पहा, वेगवेगळे कार्यक्रमाशिवाय प्रसार माध्यमाचा TRP, प्रसार माध्यमाला पैसे हे मिळणार नाहीत मुलांनो. मग ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळे शोज आहेत, वेगवेगळे जे घटक आहेत, त्या घटकाचे कोणीतरी निवेदन करायला पाहिजे ना, कोणतरी निवेदक असावा लागतो. कारण वरच त्या कार्यक्रमाचं यश अवलंबून आहे, भविष्य अवलंबून आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी आहेत. दूरचित्रवाणीवर आहेत, आकाशवाणीवर आहेत, वृत्तवाहिन्यावर आहेत, अनेक रिॲलिटी शो आहेत मुलांनो. FM आहे, RJ आहे. या RJच्या क्षेत्रामध्ये निवेदन करण्यासाठी सर्व विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणखी आपला उदाहरण आणखी निवेदनाच्या संदर्भात घेता येईल मुलांनो. कौन बनेगा करोडपती हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. या कार्यक्रमाचं, या शोचं निवेदन हे अमिताभ बच्चन करतात. आपण त्यांना खूप वेळ पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं निवेदन अमिताभ बच्चन मुलांनो. अमिताभ बच्चनला कौन बनेगा करोडपतीचं निवेदन करण्यासाठी, अँकरिंग करण्यासाठी असे लाखो रुपये मिळतात, लाखो रुपये मिळतात मुलांनो. कारण ही निवेदन करणं हे कौशल्य आहे, निवेदन करणं स्किल आहे. लक्षात आलं का? संभाषण कौशल्याचा हा एक भाग आहे मुलांनो. अशा प्रकारचं निवेदन करण्यासाठी पहा, अनेक संधी आहेत मुलांनो. हे तुम्ही तयार होणं गरजेचं आहे. आणखी उदाहरण आपला घेता येईल मुलांनो. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आपण पाहिले. पहा, कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणतात याला मराठीमध्ये, कॉमेडीची बुलेट ट्रेन. आपण सर्वजण कार्यक्रम पाहतो, लोक कसं बोलतात, लोक कसं मांडतात, बोलण्याला कशी संधी आहे वेगळ्या कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या माध्यमामध्ये, TVवर आहे, आकाशवाणीवर आहे, सर्वच क्षेत्रामध्ये मुलांनो संधी आहे. परंतु आपण त्यामध्ये पहा, योग्य असणं महत्त्वाचं आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रम, आणखी एक कपिल शर्माचा कार्यक्रम आहे. अशी अनेक माणसं वेगळ्या क्षेत्रामध्ये तरबेज असणं, निपुण असणं, पारंगत असणं गरजेचं आहे. मुलांनो, संध्या अनेक आहेत मुलं, संध्या तुम्हाला खुणावत आहेत. तुम्ही फक्त तिथपर्यंत गेलं पाहिजे, जाऊन तिथं उभं टाकलं पाहिजे आणि तुमचं जर लक्ष असेल तर या गोष्टी करता येतात मुलांनो. आता तुमचं सर्वांचं लक्ष कुठे आहे मला माहीत नाही. अनेक संधी आहेत. आपण एकीकडे ओरड करतो की संधी नाही, संध्या आहे, संधी खूप आहे मुलांनो. फक्त आपण त्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे आणि अशा माध्यमातून हे कौशल्य फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्वजण या कौशल्याच्या अनुषंगाने तुम्ही अतिशय चांगला विचार करा, सकारात्मक विचार कराल आणि या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करून आपण थांबूयात आणि उद्या तासाला नंतरच्या कौशल्याचा आपण विचार करूयात मुलांनो.